काय झालं बाईसाहेब? एकदम अर्जंटली बोलवलं असता? नाही नाही, इतकं काही नाहीये. ताराबाई कुठे आहेत? त्याचा भांगला. त्यांना कधी काय टायमार काम केल्या ना? काय झाला? नाही काय, त्या वेळेवर कामं करत असतात ना, म्हणून इकडे तिकडे दिसत नाहीत आपल्याला. वहिनीबाई काय झालं? अहो लवकर का आता बोला, आत मोफ कामं पडलीये. बरं, दिवाळी आली, तुम्हाला बोनस नकोय का? आता बोनस तो काय कुठं पळून जातोय? राहू द्या तुमच्याकडं, पगारासोबत घे. हो हो, तुमच्याकडे पैसे असले म्हणजे बँकेत ठेवल्यासारखे ना ते. राहा देत. हे घ्या ताराबाई. आणि साहेबांनी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय आणि तुमच्यासाठी साडी पण आहे. दिवाळीच्या दिवशी देईन ते. ह्या कशाक बाईसाहेब? अहो वर्षभर काही ना काही देतच असतात आणि वरती ह्या आणि की त्या. माझ्याकडे पण मोफ झाल्यात साड्या. नारायणपेठ नव्हती ना तुमच्याकडे, ती आणली यावेळेला. नामदेव, 2 पगार आहेत, ठीक आहे ना? साहेबांचं बिझनेस वाढलो की काय? एकदम 2 पगार? साहेबांच्या बिझनेसचं मला माहित नाही, पण यावर्षी आपलं कुटुंब वाढणार आहे. म्हणजे? अरे ती किट्टीबाई येते ना, स्वारगेट मदर. हा, म्हणजे धाकले साहेब येणार तर. तुझ्या तोंडात साखर पडू. नाही 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 नाही, तेवढ्या नाही भागाचा. तेव्हा मी डबल बोनस घेणार. नामदेव, तू म्हणतोस तसं झालं ना, तर तू म्हणशील ते दे. बाई आता काळजी सोडा हो, लय परीक्षा बघितली आहे देवानं. आता तुमच्या पदरात फळ पडन बघा. काय रे? होय होय, तुमच्या मनासारखा होईल. काय झालं? वहिनी, माझ्या हातून एक चूक झाली आहे. आता काय? तू ते शेवेचं पीठ भिजवायला सांगितलं होतंस ना, त्याच्यात मीठ थोडं जास्त झालंय. हत्तीचा, अगं एवढंच ना? एक काम कर, त्याच्यात थोडं पाणी शिंपड, तिखट घाल, हळद घाल, ओवा घाल, आणखीन वाटीभर डाळीचं पीठ घाल त्याच्यामध्ये, पुन्हा मळून घे. आहे काय त्यात अश्विनी? मला वाटलं तू चिडशील. अगं एवढ्याशा गोष्टींनी चिडायला मी काय वेडी आहे का? आलेच. एक मिनिट. अश्विनी, दिवाळीत फार धावपळ होते ना ग तुझी? चल काहीतरीच काय. नाही ग, खरंच दुष्यंतमुळे ना मला खूप असं ना बांधल्यासारखं झालंय. तू नसतीस ना तर खरंच कठीण होतं बाई माझं. बहिणी, असं काय बोलतीयस? हे माझं घर नाहीये का? घर तुझंच आहे, आम्ही तुझेच आहोत. पण मी केलेलं कौतुक आवडत नाही का ग अश्विनी तुला? आवडतं ना, मस्त वाटतंय. पण मला मात्र एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. काय झालं? बाहेरची लोक तुझे कौतुक करत घरी येतात आणि तू काकस तू लागू देत नाहीस आम्हाला. म्हणजे कोण आलं होतं? घे, शुभंकर प्रधान यांच्याकडनं आले होते. कमाल आहे. कमाल तू केलीस, त्याने फक्त पावती दिली. नामदेव कोणीतरी घेऊन आले होते हे सगळं. अश्विनी, खरंच खूप छान गोष्ट केलीस तू. हे पण तेच म्हणत होते, आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. चला शेवेचा उद्धार करा. काय? मलाही तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतो. अरे वा, आज अगदी स्वतः फुलं अरेंज करतेस. मस्त आहेत ना? तुला खरं सांगू, काय?
आनंदी असतेस ना की तूच फुलांसारखी दिसतेस. पण एवढं आनंदी असण्याचं कारण काय ते तर सांग. पलाशशी बोलले मी फोनवर. खूप हलकं आणि मस्त वाटतंय आता मला. ग्रेट. म्हणजे दिलजमाई झाली की काय तुमची? तुला माहितीये ना, मी चिडले की मी ताड ताड बोलते. त्यावेळेला काही माझ्या लक्षात येत नाही, पण नंतर शांतपणे विचार केल्यावर कळतं की आपण चुकलोय. पण मी लगेच सॉरी सुद्धा म्हणतेच की फोन करू. पण मीता, तुझ्या अशा या वागण्यानं काय होतं माहितीये ना? अगं उगाचच भांडण होतात लोकांशी, हर्ट होतात माणसं. काही हर्ट होत नाहीत. माझ्या जगात आहे तशी कितीशी माणसं, फार फार तर 10, आणि ती 10ही माणसं मला व्यवस्थित ओळखतात. त्यामुळे प्रश्नच येत नाही. अच्छा, म्हणजे पलाशनं तुला अगदी लगेच माफ केलेलं दिसतंय. आपल्या लोकांवरचा कॉन्फिडन्स भलताच वाढलाय म्हणून म्हणतोय. येस. मीता, मला असं वाटतं की आपल्या लोकात आता किटीही येते. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. मग काय, किटीही येते ना आपल्या माणसात? म्हणूनच मी किटीला फोन केला होता. हो, खरं तर आधी रागाच्या भरात केला होता मी फोन, पण नंतर शांतपणे विचार केला आणि तिला सॉरी म्हटलं मी. काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? किटीलाही नाही आश्चर्य वाटलं. म्हणजे? ती मला म्हणाली, मला वाटलंच होतं, तुम्ही जर नीट विचार केलात तर तुमचं तुम्हालाच कळेल की तुम्ही जरा ओव्हर रिॲक्ट झालात म्हणून. अच्छा, म्हणजे किटी आता तुला छान ओळखायला लागली. याचा अर्थ तुम्हा दोघींचा एकदम मस्त जमेल. आय होप. अगं हाच तुझा आनंद ना या फुलांवर पसरलाय आणि त्यामुळं ती जरा जास्तच टवटवीत दिसतायत. असं नाही वाटत का तुला? छान दिसतंय. समीर, अरे मी मगासपासून तुला काहीतरी सांगते, तू ऐकतच नाहीयेस. ऐकतोय मी. दादा वहिनी तुझं किती कौतुक करतात हेच सांगतेस तू. मी काय गोष्ट सांगते का? अर्धा तास झाला दादा वहिनी तुझं कसं कौतुक करतात, किती कौतुक करतात हेच सांगतेस तू. अर्धा आयुष्य मी तुझं कौतुक करतोय त्याचं काय नाही तुला? असं काय तिरसटासारखा बोलतोयस? डोकं गेलंय माझं. काय झालं? तो विनोद सकाळपासून मिस कॉल करतो आणि त्याला आता मी रिटर्न कॉल करतोय तर तो उचलतच नाहीये. अरे पण तू जालन्याला गेलाय ना? तिथूनच करत असेल. हा विनोद ना संशयास्पद वाटतो रे. वाटतो ना तुला? तो वागतोच तसा, सारखं काहीतरी लपवतोय असं वाटतं. लहानपणापासून असाच आहे, विचित्र. म्हणजे? हे अगं विचित्र म्हणजे वेडा बिडा नाही ग, म्हणजे ढिला आहे थोडा. समीर, आपण विनोदकडून कर्ज घेऊन चूक नाही ना केली? हे बाई, मी आधीच टेन्शन मध्ये. तू अजून माझं टेन्शन नको वाढवूस. नाही पण दातार काका म्हणत होते आपल्याला आपले पैसे मिळाले, मग आता कसलं टेन्शन? हा, तसं म्हणलं तर ते खरंही आहे, पण असं वाटतं ना की आपल्यामुळे तो नको कुठल्या घोळात अडकायला. कसला घोळ? हे तुला काही सांगितलं ना की तू लगेच टेन्शन घेतेस. तुझ्या या विनोदमुळे काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणजे झालं. काही प्रॉब्लेम होणार नाहीये, मी बघतो त्याला. बघतो म्हणजे काय करणार आहेस तू? अगं ये, मी काही मारामारी वगैरे नाही करणार आहे. त्याला जाऊन गाठतो मी. जालन्याला जाऊन? नाही, तो इथं कुठं राहतो ते माहिती आहे मला. जाऊन बघतो तो खरंच जालन्याला गेलाय का नाही ते. येस, कोण हवंय? पलाश, हाय. न कळवता आलोय.
हेही मला शोभत नाही असं म्हणणार नाहीस ना तू? कमॉन, मी फोनवर तुला ऑलरेडी सॉरी म्हटलंय ना. तर सॉरी म्हणून काय होतंय का? मुळात एखाद्या माणसाचं मन दुखवायचं हीच केवढी मोठी हिंसा आहे असं कोणीतरी म्हटलं. तू हे ऐकलं नाहीस का? मग तू सांग, मी काय करायला हवं? शिक्षा भोगायला हवी. शिक्षा? कुठली शिक्षा? तू शिक्षा भोगायला तयार आहेस हे आधी मान्य कर, मग सांगतो कुठली शिक्षा ते. बापरे, विचित्र माणूस आहेस तू. हो का? ठीक आहे, जातो मी. नाही करत तुला माफ. हे घे तुझं सॉरी. जातोय मी. गुड बाय. आणि हे फायनल गुड बाय. एक मिनिट. सॉरी, मी तयार आहे. सांग कुठली शिक्षा? दॅट्स लाईक अ गुड गाय. अरे सांग ना. काय नाही, आजचा स्वयंपाक मी करणार आहे आणि तू त्याला मुकाट्यानं परवानगी द्यायचीस. भरपूर जेवायचं आणि जेवण उत्तम झालं होतं, छान झालं होतं असंच म्हणायचं. नट नाही, नाटक आहेस तू पक्का. हो का? मग जातो ना मी. अरे बाबा, ओके मान्य. जा तू किचन मध्ये जा, हवं ते कर. ताराबाई आहेत तुला मदत करायला. ओके, थँक्यू मॅम. दॅट्स माय प्लेजर. आणखीन एक सरप्राईज आहे. काय? मीरा येते जेवायला. काय सांगतोस? यु नो व्हॉट, ही अशी शिक्षा असेल ना तर मी ती रोज भोगायला तयार आहे. थँक्यू. विनोद. अरे तू का रे? काय झालं? एवढा दचकतोस का? तू इथं कसा काय? हेच मी तुला विचारतोय. तू इथं कसा काय? तू जालन्याला चालला होतास ना? हो, जाणार आहे ना आज. उद्या जाणार आहे ना. महाराजांची कृपा आहे. तू फील तर असं दिलंस की तू लगेच निघालास. तुला तसं वाटलं त्याला मी काय करू? एनिवे, काय म्हणतोस बोल. कधी निघणार आहेस? विचित्र आहेस तू. 50 मिस कॉल दिलेस, मी फोन केला तर उचललाही नाहीस आणि आता विचारतोस कसा आहेस. ते सोड यार, मला सांग आधी तू कधी जाणार आहेस? हे विचारायला एवढे मिस कॉल दिलेस? अरे ते मी तुला नंतर सांगतो, तू आधी मला सांग तू कधी जाणार आहेस? भाऊबीजेच्या रात्री. हा, गुड. महाराजांची कृपा. हे बघ, आता लवकरात लवकर इथून काढता पाय घ्या. हा म्हणजे? अरे अमेरिकेला जाण्यासाठी एवढा आटापिटा केलास आणि पैसेही तुझ्या हातात पडले, तेव्हा पळ लवकर. हा, त्याला विचित्र आहेस तू. अरे विचित्र काय त्यात? खोटं बोलतो का मी? हे बघ, तू भाऊबीजेला निघणार आहेस ना, उशीर करू नकोस. हा, अजूनही तू मला तुझ्या मिस कॉलचं रहस्य नाही सांगितलंस. अरे ते ना, ते तू जाण्याआधी मला पार्टी देणार होतास ना, त्याबद्दल विचारण्यासाठी मी तुला फोन करत होतो. एवढ्या वेळा? अरे फुकटची पार्टी कोण कशाला सोडेल? बोल, कधी बसूया? एक बसूया बिसूया नका, टपरीवरचा चहा आणि खारी मिळाली ना बस. मी म्हणतो ते काय खोटं नाही. तू विचित्र आहेस. चल जाऊयात आता. हे नाही नाही, मी थोडा आता जरा घाईत आहे, मी निघतो. अरे तू घरी चाललायस ना, आणि ही तुझ्या घराचीच गल्ली आहे. अरे इथं असं फार वेळ उभं राहणंही बरोबर नाही. चल मी निघतो. हे शिक्षा देणं, स्वयंपाक करणं वगैरे सगळं नाटकं आहेत पलाशची. त्याला इथे यायला निमित्त हवं होतं. जाऊ दे ना, जे झालं ते चांगलंच झालं. मला उगीच टेन्शन आलं होतं त्या भांडणाचं. उगीच भांडाभांडी केलीस तू. कशाला एवढं टेन्शन घेतेस? तो समर्थ आहे, काय वाटेल ते करायला आणि केलेलं निस्तरायला पण. मला ना तुझं नवल वाटतं मीरा. कसलं? सतत बायकांच्या गरड्यात असतो, अनेक वेळेला मैत्रिणींचेच फोन येत असतात. तुला कधीच इन्सिक्युअर वाटत नाही? बरं, इन्सिक्युरिटी जाऊ दे,
पण तुला कधी जेलसही फील होत नाही? तू अशी कशी रिॲक्ट होऊ शकतेस ग? तुला माहितीये, एखाद्या मुलीने शुभंकरकडे पाहिलं जरी ना तरी माझा तिळपापड होतो, आणि शुभंकरने जरी एखाद्या मुलीकडे निरखून पाहिलं ना तरी त्याला अनेक प्रश्न विचारून मी भंडावून सोडते. अँड आय थिंक इट्स नॉर्मल मीरा. हे असं वागल्याने ना नवरे जास्त डोक्यावर बसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, हो चक्क निग्लेक्ट करायचं त्यांच्या या असल्या चाळ्यांना, म्हणजे बरे वठणीवर राहतात. तुझं ना काहीतरी वेगळंच असतं ना दरवेळेला. अगं नाही, मी खरंच सांगतेय. हे बघ, एक तर पुरुषांची समज बाईपेक्षा कमी असते. चल काहीतरीच काय. हो नमिता, 16 वर्षाच्या मुलीला सगळं कळतं, पण 16 वर्षाचा मुलगा लहानच असतो. 40शीतही तेच. बाई जेवढी प्रगल्भ असते ना तेवढा पुरुष नसतो. म्हणूनच नवरा मोठा असावा लागतो. इथे तर काय, आमचे नवरोबा आमच्यापेक्षा लहान. मग करायचं काय दुसरं त्याच्या पोरकट चाळ्यांकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त? बराच वेळ लागतोय याला स्वयंपाक करायला. पलाश, पलाश. मॅडम, तुम्ही मला बोलवलंत? आम्हाला भूक लागली आहे. सगळं जेवण रेडी आहे, फक्त फिश फ्राय बाकी आहे. पण आत माझं लक्षच लागत नाहीये. का? 2 सुंदर बायका इथे माझ्याविषयी बोलत बसल्या आहेत. असं असताना जगातला कुठला नरोत्तम कालवण ढवळत बसेल? तुला कोणी सांगितलं की आम्ही दोघी तुझ्याबद्दल बोलतोय? मॅडम, ज्या ठिकाणी मी असतो ना त्या परिसरातला समस्त महिला वर्ग माझ्याविषयीच बोलत असतो. काही चुकीचं बोलत होते मी? काहीतरी चांगलंच बोलली असशील. मीरा असं म्हणत होती की 40शी नंतरच पुरुषांच्या बुद्धीला धार येते. ह्या रेटने माझ्या बुद्धीला धार यायला अजून 22 वर्ष आहेत. 18च आहेस ना तू? घे. मग झाली सगळी तयारी? हो, थोडंसं पॅकिंग राहिलं शेवटचं. अरे जाण्याबद्दल नाही विचारत तुम्ही, साखरपुड्याची सगळी तयारी झाली का? हां, आईचं चालू असतं काहीतरी रोज थोडं थोडं. वहिनी, मला तर साखरपुडा म्हणजे वायफळ खर्चच वाटतो. म्हणजे हे सगळं कशासाठी? एकमेकांना लग्नाची खात्री देण्यासाठी, कमिटमेंट राहावी म्हणून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आईची इच्छा आहे, मग करा की साखरपुडा. आमच्या कमिटमेंट बद्दल तिला संशय का आला असेल काहीच कळत नाही. अरे संशय कसला, हौस असते प्रत्येकाची. आणि बोटात एकमेकांच्या अंगठ्या असणं हे खरंच खूप आनंदाचं असतं. समीर, काय समीरराव, करायचा का आजच साखरपुडा? नाही दादा, मी सहजच. तुम्ही बाहेर गेला होता का? नाही रे, इथेच सोसायटीच्या दारात. दिवाळीला मोठा कंदील लावायचा ना सोसायटीच्या दारात. ती सोसायटीतली मुलं बसली होती करत. मी आपला उगाचच टाइमपास. तुझ्या आगेशीला थोडा मी ठेवते पटकन. नाही बहिणी, तुम्ही इथंच थांबा. का रे, घे ना थोडं. नाही, मला थोडं बोलायचं आहे. कशाबद्दल? समीर, काही प्रॉब्लेम आहे का? दादा, वहिनी, आशूची काळजी घ्या. मी गेल्यावर ती एकटी पडेल आणि काळजी करत राहील. समीर, अरे आम्ही घेऊ तिची काळजी. आम्ही असताना कशी एकटी पडेल ती? आणि समीर, तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं ना तिने तर जास्त कोसळेल ती. म्हणूनच ती नसताना आलाय. तिला किती त्रास होईल याची मी कल्पना जरी केली ना तरी माझी झोप उडते. समीर,
नको काळजी करूस तू. वहिनी, समीर, मी शब्द देते तुला, अश्विनीला मी माझ्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळेन. आणि तुझी अंगठी असेल ना तिच्या पोटात, आणि त्यानेच तर खूप धीर मिळेल तिला. तुमच्या भरोशावर सोडून समीर, ते नको काळजी करू.